भारतीय वडार बोली भाषा साहित्य वर्ष तिसरे यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वितरण समारंभ मान्यवरांच्या शोभास्ते इथं संपन्न होत आहे। मी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचंही विशेष अभिनंदन करतो आणि तिसऱ्यांदा जे समोर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो। कारण का तर आपल्या डोळ्याला दुसऱ्याचं कौतुक बघण्याची सवय आहे। अशा ह्या कौतुक सोहळ्यामध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्व सत्कार मूर्तींना विनंती आहे की आपण ज्यावेळेस सत्कार स्वीकारत आहात त्यावेळेस आपले जे कुटुंबीय आहेत त्यांना आपण सभामंचकावरती पण येण्याची विनंती करतोय। आपण सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारावा अशा संयोजकांच्या अनेक सूचना आहेत ते आपण मानत या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। आपण पाहतो की एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार कोणाच्या वतीने आहे कशासाठी आहे हेच मुळात आपल्याला माहिती नसतं। एका समारंभामध्ये रवी देवकर यांना पुरस्कार मिळाला आणि ते सन्मान चिन्ह घेऊन आपल्या घरी गेले। इल्लू फायना का वडते गाडग्या ट्रॉफी आधी सुशा मग ट्रॉफी मिंदा फेर रासनिंड्या प्रीती लता वडेर वडती आणतात मोगिंग का रवी देवकर काढतात प्रीती एरकावणात लता एरकावणात पण ती प्रीती लता वडेर यावर एरकाल्यात इंटला शिन्ना बेडा उंटार शिन्ना बेडगा अद्या ट्रॉफी सुचतात। ट्रॉफी मिंद रासनारात हिरोजी इटळकर बेडन येसणार उंटाड वाडांटाड इटळकर यमना जे स्पेलिंग चुकासनात केळा आणतात वांक का इटळकर मन फेर जास्त यार कल्यात मन विटकर इदे फेर जास्त नात అంటే మనం इटळकर ओबाना वडेर इवी फेरले उंडाय इवी फेरले मनक एरकल्यात। म्हणून या साहित्य संमेलनामध्ये जे पुरस्कारांची निवड केलेली आहे आपल्या वडार समाजामध्ये जन्मलेल्या या महापुरुषांच्या नावाने हा पुरस्कार आपल्या सर्वांना देण्यात येत आहे। साधारणपणे 30 ते 32 पुरस्कारांची निवड झालेली आहे। यामध्ये काही सकाळ सत्रामध्ये आहेत, काही चेहरे मला आता दिसत नाहीत, परंतु मी जेव्हा नाव स्वीकारतो त्यावेळेस जर ती व्यक्ती नसेल तर त्यांचे नातेवाईक किंवा जिथं कोणी असतील तर त्यांनी तो पुरस्कार स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो आहे। माननीय स्वीकृत सदस्य अपर्णाताई कुराडे यांचा सत्कार स्वाती कुसळकर मॅडमने करावा असं मी त्यांना विनंती करतो। ज्यांच्या नावाने आपला पुरस्कार मिळत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तींची थोडी तरी माहिती आपल्याला असावी म्हणून त्यांचा उल्लेख करतोय। रयतेज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बांधकाम मंत्री असताना रायगड या अभेद किल्ल्याची निर्मिती करणारे वास्तुनिर्माता हिरोजी इटळकर या नावाने आपल्याला पुरस्कार देण्यात येत आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारी भारतातील वडार समाजातली पहिली महिला वीर कन्या प्रीती लता वडेर यांच्या नावाने आपल्याला पुरस्कार देण्यात येणार आहे। तिसरे आंध्र प्रदेशातील रायलसीमा परिसरातील नल्लामाला जंगलात ब्रिटिश इंडिया कंपनीच्या विरोधात लढणाऱ्या वडार योद्धा क्रांतिकारक वड्डे ओबांना यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे। संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजे यांना दगाबाजी करून मोगलांनी जेव्हा राजाने कैद केले त्यावेळेस राजानं सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे मुघलांशी झुंज देताना वीरमरण झालेले संभाजीराजांचे अंगरक्षक सरदार हरवा वडार यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच क्रांतिकारक यल्लाना वडार यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आहे। यानंतर मी विनंती करतो की आपल्याला आता हा पुरस्कार देण्यासाठी मंचकावरती सर्व मान्यवरांना विनंती कर की आपण पुरस्कार देण्यासाठी टेबलच्या समोर आलात तर पुरस्कार घेण्याला सोयीचं पडेल म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण समोर आपलं उभं राहून हा पुरस्कार त्याच्यामध्ये द्यावा। पहिला पुरस्कार आहे ज्येष्ठ
साहित्यिक रामचंद्र नलावडे स्मृती साहित्यरत्न पुरस्कार याच्यामध्ये 4 मान्यवरांचा समावेश आहे। हा पुरस्कार भुईड शट्ट्याप्पा चव्हाण यांच्या स्मरणार्थ आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत श्री TS चव्हाण पुरस्कृत ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नलावडे स्मृती पुरस्कार आपल्याला देण्यात आहे। अभियंता, कल्याण लेखक आणि आरक्षण धोरणावर अभ्यासपूर्ण व्याख्याते म्हणून लोकप्रिय, पुन्हा पेटी व मशाल स्वतंत्र मतदारसंघाची आणि आम्हालाही यायचं आहे बुद्धाच्या वाटेवर ही 2 पुस्तके प्रकाशित असून सम्यक अर्थक्रांती हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवरती आहे। शासकीय तंत्रनिकेतन कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महा डिव्हिजन येथून नोकरीला प्रारंभ। 1991 मध्ये महाराष्ट्रात धनगर समाजाला भटक्या विमुक्त जाती जमातीचे नव्याने समाविष्ट केले गेले। धनगर या समाजाची लोकसंख्या जास्त असल्याने वडार समाजाला अन्याय होऊ लागला हे त्यांच्या लक्षात आले। या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी त्याने त्यांचे मित्र पोलीस निरीक्षक दशरथ कोसाळे यांच्या समवेत विधान परिषदेचे तत्कालीन आमदार उपराकर लक्ष्मण मानेसाहेब यांच्याबरोबर चर्चा केली, आंदोलन केले। त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांच्यासोबत 4 वेळा सहविचार सभा झाल्या आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले। आपण सुरू केलेल्या लढ्याला यश आले। आपण हस्तगत केलेल्या या सामाजिक शैक्षणिक कार्याचा दखल घेत आम्ही आपणास ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नलावडे स्मृती साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। सियाचन या बर्फाळ प्रदेशात ऋण 20 ते ऋण 40 डिग्री तापमानातील सीमा क्षेत्रात शत्रूपासून भारताचे संरक्षण केले आहे। अतिरेकी विरोधी कार्यात कंपनी कमांडर म्हणून त्यांनी विशेष काम पाहिले आहे। या प्रसंगी शत्रूवर हल्ला करीत कर्नल धोत्रे साहेबांनी अनेक अतिरेकी ठार केले। दक्षिण आफ्रिकेतील शांती सेनेत त्यांनी विशेष भूमिका बनवली। उत्कृष्ट साहित्यिक, कवी तथा लेखक असून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ख्याती मिळवली आहे। संगीतकार, गायक तसेच विद्युत वाद्य वाजवण्यात ते पारंगत आहेत। कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून वारकरी परंपरा जोपण्याचे कार्य आजही ते करीत आहेत। चित्रपट निर्मिती आणि चित्रपटात अभिनय करणे हा त्यांचा आवडता छंद आहे। आपल्या या सामाजिक आणि सैन्य दलातील केलेल्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून आम्ही आपणास रायगड किल्ला अभियंता हिरोजी इटळकर स्मृती समारोहांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे विभागाचे शिक्षण संचालकपदी वडार समाजातून पहिली व्यक्ती म्हणून SN पवार साहेब विराजमान। नोकरीची सुरुवात शिक्षकापासून ते शिक्षण संचालकापर्यंत 1967 मध्ये जुनी मॅट्रिक परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील गुणवत्ता यादीतून प्रथम क्रमांक आलेले आहेत। 1971 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठातून भूगोल या विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण। या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते पवार साहेबांना सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलनात राज्यस्तरीय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांची विशेष निवड झाली। BEd पूर्ण होताच करमाळे येथे सहशिक्षक पदावर ते रुजू अध्यापन करत त्यांनी 1973 मध्ये परदास परीक्षाद्वारे शिक्षणाधिकारी या पदाची परीक्षा उत्तीर्ण। या पदावर नियुक्त झाल्यानंतर पुढे शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक आणि अखेर शिक्षण संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत। या दरम्यान पवार साहेबांनी वडार समाजातील 70पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरी लावून त्यांना स्वावलंबन बनवलेलं आहे। या त्यांच्या कार्याबद्दल अभियंता हिरोजी इटळकर स्मृती समारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। माता पिता गुरुजन मातृभूमी बरोबरच समाजाचे ऋण नकळत आपल्यावर होत राहतात। म्हणून असे म्हणतात की जेव्हा आणि जशी जमेल तशी सामाजिक मदत करावी हाच विचार घेऊन मी वडार महाराष्ट्राचा विभाग मुंबईचे अध्यक्ष माननीय यल्लाप्पा कुसळकर हे कार्य करीत आहेत। समाजातील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक व आरोग्यविषयक आर्थिक मदत, वधूवर सूचक तसेच मेळावे आयोजित करणे, रक्तदान शिबिर, विविध शैक्षणिक दाखले शिबिर, वडार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन प्रसंगी पोलीस स्टेशने उपोषण यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। या आपल्या कार्याची दखल घेत त्यांना आम्ही रायगड किल्ला अभियंता हिरोजी इटळकर स्मृतिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। पुढील पुरस्कार ते आहेत माननीय रमेश वामन शिंदे मालक पुणे।
सन्माननीय रमेश वामन शिंदे सामाजिक कार्यकर्ते कुटुंबासह यावं. उद्योगात पडायचं नसतं तर घट्ट पाय रोवून उभं राहायचं असतं. हे तरुण उद्योजकांना समजवण्याची त्यामध्ये उद्योजकता रुजवण्याची कळकळ या मनामनात रुजली आहे असे खडी क्रशर उद्योग समूहाचे प्रमुख माननीय रमेश शिंदे साहेब. दूरदृष्टी असलेले नेतृत्व, परोपकारी वृत्ती, उद्योगात व्यवसायातील प्रामाणिकपणा, कामगार व कर्मचाऱ्याविषयी आपुलकी, मानवी मूल्यावर असलेला प्रचंड विश्वास आणि कमालीचा साधेपणा असलेले उद्योजक शिंदे मालक यांनी पुण्याच्या उद्योगात जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. आपण आज ताकद केलेल्या सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास रायगड किल्ला अभियंता हिरोजी इटळकर स्मृती समारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यानंतर तिसरा पुरस्कार ते आहेत क्रांतिवीर प्रीतिलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार. हा पुरस्कार सर्व महिलांसाठी आहे. हनुमंत रामचंद्र दाते बरुरकर यांच्या स्मरणार्थ आणि षण्मुखानंद दाते सर यांच्या पुरस्कृत क्रांतिवीर प्रीतिलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार देण्यात येत आहे. प्रारंभी मी विनंती करतोय माननीय आशादेवी सूर्यवंशी आरोग्य परिचारिका, अर्चनाताई दत्तात्रय लष्कर मुंबई नाला सोपारा अंगणवाडी सेविका. इयत्ता 9वी नंतर शिक्षण थांबले, पण पुढे 13 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर पतीच्या पाठिंब्यामुळे आणि शिक्षणाची आवड असल्याने अर्चनाताईंनी यशवंतराव चव्हाण नाशिक या मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून वंचित पारधी समाजातील 9 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाची गोडी निर्माण केली. विमुक्त घुमत जनजाती परिषद पालघर या जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांनी वडारवाडी वस्तीवर जाऊन वडार समाजाला शैक्षणिक जागृतीचे आवाहन केले. मी वडार महाराष्ट्राचा मुंबई उपनगर महिला अध्यक्ष पदावरून त्यांनी संघटनेच्या माध्यमातून विशेषतः महिलांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषद महिला विभागातून उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आपण आज ताकद केलेल्या या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास वीर कन्या प्रीतिलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. आशा विलास पवारताई दहिसर पूर्व विभाग कोकणीपाडा सामाजिक कार्यकर्ता. आशाताईंनी त्यांच्या वडिलांचे कैलासवासी सुरेश जाधव यांच्या समाजसेवेचा वसा घेत मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या मुंबई उपनगर महिला प्रमुख या पदावरून विशेषतः महिलांची संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन शिबिर, महिला सबलीकरण उपक्रम राबवले आहे. कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत दांडपट्टा या क्रीडा रौप्य पदक तसेच लाठीकाठी क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. तलवार क्रीडा स्पर्धेत बारामती पुणे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आणि लखनौ येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. हर्षाली फक्त आता 8वीत शिकत असून या लहान वयातील अनेकांना दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण देते आहे. हे विशेष आहे. कोल्हापूर येथे शिवशंभू मर्दानी आराखड्यात ती नियमित सराव करते. हर्षालीची लहान बहीण आरोही हिचेही लखनौ येथे नॅशनल खेळासाठी निवड झालेली आहे. या खेळाच्या माध्यमातून शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी मदत होते. त्याशिवाय अनेक चांगल्या पदावर अधिकार बनण्याची संधी देखील खेळाडू कोट्यातून निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. अशा खेळाडूच्या अंगात असलेल्या खेळांच्या गुणांना वाव देण्यासाठी हर्षाली हिच्या पालकांनी आणि क्रीडा शिक्षकांनी चांगले योगदान दिलेले आहे. आपल्या या कार्याचा उचित गौरव म्हणून आम्ही आपणास वडार वीर कन्या प्रीतिलता स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. 2022 MPSC परीक्षेतून PSI या पदावर महाराष्ट्र राज्यातून विजेंटी प्रवर्गातून फर्स्ट रँकमध्ये उत्तीर्ण. 2013 ते 2019 या दरम्यान कणकवली पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग येथे कार्यरत. ऑगस्ट 2019 AP या पदावर पदोन्नतीने विशेष शाखा मुंबई येथे नेमणूक. मुंबई येथे उल्लेखनीय कामगिरीबद्दल तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब व पोलीस उपायुक्त राजीव जैन साहेब यांच्या हस्ते मेडल
व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित. 2025 कोल्हापूर येथे राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार आणि राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनिता अशोक पवार त्यांच्या वहिनी आहेत, त्यांच्या वतीने ते प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहेत. पहिला नाव घ्या. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रस्त्यावरती गुन्हे कमी करण्याला पायबंद घालणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार मॅडम यांना आज ताब्यात केलेल्या शैक्षणिक सामाजिक प्रशासकीय कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास वीर कन्या प्रीतीलता वडेर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. स्वप्नांना प्रयत्नाची जोड असेल तर ती नक्कीच पूर्ण होतात, त्याचा प्रत्यय तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील स्वप्नाली अशोक चव्हाण यांच्या गरुड भरारीवरून दिसून येत आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील स्वप्नाली चव्हाण या मास मीडिया कम्युनिकेशन ऑफिसर इन द इंडियन आर्मी हेडक्वार्टर ऑफिसर बनली व वडार समाजातील युवतीसाठी आयडल बनली आहेत. आईवडील शेतीत मजुरी करत पोटाला चिमटा घेत स्वप्नाली यांना शिकण्यासाठी पैसे दिले म्हणून त्या कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकल्या. 2011 वडिलांची बायपास सर्जरी झाली तेव्हा स्वप्नाली त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढली. त्यामुळे ते घरी राहूनच UPSC परीक्षेची तयारी करू लागल्या. पुढे हार न मानता मोठ्या आत्मविश्वासाने 2024 लेफ्टनंट पदावर परीक्षा उत्तीर्ण होऊन भोपाळ येथे रुजू झाल्या. आपण आज सगळ्यात केलेल्या या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास वीर कन्या प्रीतीलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. पुढील पुरस्कार ते आहेत माननीय श्रद्धाताई अजिनाथ विटकर. माननीय श्रद्धा अजिनाथ विटकर, महसूल सहाय्यक अधिकारी, जामखेड, जिल्हा अहिनानगर. विवाहानंतर शिक्षण न थांबवता MPSC स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात प्री आणि मेस परीक्षेत PSI परीक्षेत उत्तीर्ण, मात्र शारीरिक चाचणी परीक्षेत रनिंग करीत असताना दुखापत झाल्याने PSI होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. परंतु श्रद्धा मॅडमनी हार न मानली नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली तर जिद्दीने शिक्षण घेतले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुली भरारी घेऊ शकतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रद्धा मॅडम. आपण आज ताकद केलेल्या सामाजिक प्रशासकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास प्रीतीलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. पुढील पुरस्कार ते आहेत सुनीताताई जाधव मॅडम बार्शी. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य. नागनाथ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा, सत्यमेव ह्युमन राईट कमिशन महिला महाराष्ट्र या संघटनेच्या उपाध्यक्षा, महिला युवा महाराष्ट्र भटके विमुक्त संघटनेच्या अध्यक्षा, निराधार निरशक्ती परित्यक्त महिला या संस्थेच्या जिल्हा शहरात वडार समाजाचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीपणे पार केलेले आहेत. बचत गटाच्या महिलांना उदबत्ती, द्रोण, पत्रावळीच्या मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. येडेश्वरी यात्रेनिमित्त महिलांना मोफत दर्शन व्यवस्था व अन्नदान वाटप केले आहे. वडार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, जात पडताळणीचे दाखले मिळवून देण्याचे शिबिर त्यांनी आयोजित केले होते. श्री वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून पद्मश्री लक्ष्मण माने आणि माजी सामाजिक न्यायमंत्री माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या उपस्थित वडार समाजातील 150 महिलांना प्रत्येकी 25,000 रुपयाचे अनुदान त्यांनी मिळवून दिलेले आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेत वीर कन्या प्रीतीलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय 13 किलो वजनी गटातून नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शहाजीराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थिनीची आणि वडार कन्या कुमारी प्रमिला यशवंत धोत्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. प्रमिला धोत्रे यांना त्यांचे वस्तात गणेश मोठे सर, कुस्ती क्रीडा स्पर्धेचे समालोचक अशोक धोत्रे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. आपण आज सांगत केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास वीर कन्या प्रीतीलता वडार स्मृतिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यानंतर पुढे शब्दवेदी यल्लाना वडर कला क्रीडा व विशेष गुणवंत पुरस्कार 2 व्यक्तींना देत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काळूराम राजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि पुणे येथील उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप काळूराम शिंदे पुरस्कृत हा पुरस्कार देण्यात येत आहे। मी विनंती करतो की पहिल्यांदा भागवत दशरथ सुरवसे यांना, माननीय भागवत दशरथ सुरवसे। माजी उपसरपंच तथा उद्योजक, खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर वडार समाज संघटना, वडार समाज संघटना खर्डाचे माजी अध्यक्ष, खर्डा तालुक्यातील श्री मांढर देवी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, जामखेड तालुका भाजपा युवा अध्यक्षपदी कार्यरत आणि बांधकाम ठेकेदार म्हणून नावलौकिक। सरपंच उपसरपंच या पदावरून आपण आज तागायत पंचायत समिती तालुका कृषी कार्यालय यांच्याकडून मनरेगा या अंतर्गत शासनाच्या विविध योजना आपल्या गावामध्ये राबवल्या आहेत। या त्यांच्या कार्याची दखल घेत शब्दविधी यांना वडार स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। पुढील पुरस्कार ते आहेत माननीय बाबासाहेब पवार, त्यांना आपल्या मंचावरती यावं। मुक्काम पोस्ट वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, त्यांची पुस्तकं प्रकाशित सांज ती, तसेच सप्तशृंगी माता देवीची गाणी सीडीद्वारे त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत। अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार शिर्डी सांज कविता संग्रह त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यूट्यूब चॅनलवर त्यांचे सध्या सह्याद्रीचा शूर शिवबा, अशी पावसाची रिमझिमदारी, मन डोले वाऱ्यावर डोले, शिवरायांच्या स्वराज्यासाठी माझी, अशी लोकप्रिय गाणी सध्या गाजत आहेत। यानंतर पाचवा पुरस्कार शूरवीर हरबा वडार विशेष गौरव पुरस्कार उद्योजक बुधाजी मुकिंदा शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि उद्योजक सीताराम बुधाजी शिंदे पुरस्कृत शूरवीर हरबा वडार विशेष जेवण पुरस्कार देण्यात येत आहे। मी निमंत्रण करतो की पहिल्यांदा सर्वप्रथम माननीय संकेत संजय शिंगाडे कोल्हापूर यांच्या वतीनं सुनील चौगले सर हे आपला पुरस्कार स्वीकारत आहे। संजय देवकर यांच्या शुभास्ते हा पुरस्कार देण्यात येईल। भारत सरकार राष्ट्रीय शिष्यवृत्ती गुणवत्ता प्राप्त समाजरत्न विद्यार्थी म्हणून संकेत यांच्याकडे पाहिले जाते। गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही, जो प्रयत्न करतो त्याला पारितोषिक प्राप्त होते, म्हणून प्रयत्न करा आणि स्वतःची क्षमता ओळखून योग्य ते निवडा, अशा प्रकारचा संदेश संकेत शिंगाडे यांनी दिलेला आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास शूरवीर हरबा वडार स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। पुढील पुरस्कारते आहेत माननीय दत्तात्रय राजाराम पिसाळ सर, त्यांच्या वतीनं प्राध्यापक दिलीप जाधव सर घेतील। मी मनोहर मुदळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण सन्मानित करावा। आपण आज तागायत सहशिक्षक म्हणून आपल्या पदाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केलेला आहात। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिप्रेत असलेलं, तसेच हबब लक्ष्मण महाराज धोत्रे, अण्णाप्पा महाराज धोत्रे यांना अभिप्रेत असलेले शिक्षण बहुजनापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। या कार्याची दखल घेत आपणास शूरवीर हरबा वडार स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत। नोकरी टाइम्स वडार युवावंश आणि सातारा मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष पदावरून ते काम करत आहेत। माननीय डॉक्टर दिलीप किसन चव्हाण सर यांचे प्रतिनिधी आहेत। राष्ट्रीय कॉलेज नागद कन्नड येथे इंग्रजी या विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात PhD मिळवली आहे। 3 महाविद्यालयात NAA डॉक्टरेटसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेचे विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी कार्यरत। संघटनेच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात दगडफोड आंदोलन, वर्धा येथील रुपेश मुळे नरबळी विरोधी आंदोलनात सहभाग, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे रेल्वे लोक आंदोलन याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता। जीवनात अपयशी निराश व्यसनी झालेल्या असंख्य व्यक्तींना संतोष जिरे यांनी समुपदेशन करून त्यांना योग्य दिशा दिली आहे। व्यसन दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। समाजातील दुर्बल, गरीब, पीडित महिला व बालकामगार यांच्यावर होणारा अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यात दिलेला आहे। त्यांचे पुनर्वसन केले आहे, त्यांना संरक्षण दिले आहे। हे कार्य आपण अहोरात्र करीत आहात। आपल्या या सामाजिक कार्याचा अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास शूरवीर हरबा वडार स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत।
यानंतर माननीय विठ्ठल चव्हाण सर, सांगली वडार जिल्ह्यातील पत्रकार यांना मी विनंती करतो की आपण सभामंचावरती यावं. महाराष्ट्रातील पहिले समाजाचे माननीय विठ्ठल तायापा चव्हाण, वडार समाजातील ज्येष्ठ पत्रकार. आपण गेली 34 वर्षापासून दैनिक पुढारी कोल्हापूर या लोकप्रिय वृत्तपत्रातून तासगाव तालुका विशेष प्रतिनिधी म्हणून आपल्या झुंजार प्रखर लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून वंचितांना रंजला गांजल्याला न्याय मिळवून दिलेला आहे. तासगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि पिण्याचे पाणी कायमस्वरूपी मिळावे म्हणून कृष्णाखोरे पाणी हक्क विशेष संघाचे संपादन आपण केलेले आहे. याशिवाय भंगार घोटाळा, महाबीज बियाणे घोटाळा, तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्ट कारभार आपल्या लेखणीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले. शासन अधिकारी, पदाधिकारी तसंच गुंडपुंड यांच्याकडून जनसामान्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न वृत्तपत्रिकेच्या माध्यमातून केलेला आहे. या कार्याची दखल घेत आम्ही आपणास वडार योद्धा क्रांतिकारक वड्डे ओबाना स्मृती समाजातनं पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. पुढील पुरस्कार ते आहेत सत्यवान नलावडे, पुणे. खान क्रशरच्या उद्योगातून गोरगरीब कामगारांच्या आयुष्यात जगण्याचा हुंकार निर्माण करणारे, अल्पशिक्षित असतानाही आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी उद्योग म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. या कार्याची दखल घेत शूरवीर हरबा वडर स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. पुढील पुरस्कार ते आहेत माननीय अजय शेलार, मुंबई. सामाजिक कार्यकर्ते, त्यांचे प्रतिनिधी नाही. ओके, झालं का? यानंतर क्रांतीवीर वड्डे ओबाना स्मृती समाज गौरव पुरस्कार. वड्डे ओबाना शेवटी हो जाऊ दे, पहिला घ्या तुमचं. नको नको, शेवटी घ्या. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक घे. क्रांतीवीर वड्डे ओबाना स्मृती समाज गौरव पुरस्कार सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती शंकरराव यल्लाप्पा मुधळकर यांच्या स्मरणार्थ आणि अखिल वडार बोलीभाषा साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष तथा उद्योजक मनोहर शंकरराव मुधळकर पुरस्कृत क्रांतीवीर वड्डे ओबाना स्मृती समाज गौरव पुरस्कार वितरित होत आहे. पहिल्यांदा मी विनंती करतो माननीय निलेश नलावडे, कोल्हापूर. माननीय नलावडे सर, कोल्हापूर. अंकशास्त्र या अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त. वडार समाजातील वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ग्रहशास्त्र याचे गाडे अभ्यासक म्हणून, अनुमानकार्यचार्य तथा सहकार्यचार्य म्हणून श्रीचार्य निलेश नलावडे म्हणून त्यांची ख्याती आहे. वडार समाजातील भौतिक, आध्यात्मिक, तात्विक, वास्तविक स्थितीविषयक अचूक व सखोल मार्गदर्शन करून मार्गक्रमणाचे तार्किक, पारमार्थिक बिंदू ठळकपणे समजावून देऊन दोष केल्याचे दिसून येते. आपण आज तागत केलेल्या आध्यात्मिक ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास क्रांतीवीर वड्डे ओबाना स्मृती समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. घेतो का सगळ्यांचं? ओळीने चालू. तुमचा ना शेवटी आहे माझा. नाही, शेवटी घेतो. पुन्हा तुम्हाला कुठनं राहिले तेवढं सांगा. नाही, मी घेतो सगळं. फक्त एवढे घ्या तुमचा. हां, ठीक. यानंतर मी रवी देवकर सर यांना विनंती करतो, मनाच्या गाभाऱ्यातून या शीर्षकांतर्गत साप्ताहिक बहुजन आवाज तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली 7 वर्षापासून 1000पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रातील बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा सचिव पदावरून अनेक अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचारी यांना न्याय मिळवून दिलेला आहे. बहुजन समाज व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार, शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज पुरवठा करून मदत करणारे आपले रवी देवकर सर यांचा सत्कार मी यशवंत पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास वड्डे ओबांना स्मृती समाज पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. धन्यवाद सर. श्री रवी देवकर सर, सोलापूर.
दोघेही आलेले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण देवकर सरांचा सत्कार करूया. आतापर्यंत जे सूत्रसंचालन करत होते ते आपले देवकर सर. माझ्या रविवारच्या चहात महाराष्ट्रावर पोचवणारे देवकर सर. धन्यवाद सर. माननीय रमेश जेटे यांच्या हस्ते लहुंजींचा सत्कार होत आहे. सोलापूर शहरातील मध्यवस्ती येथील श्री विष्णू तरुण मंडळाचे खजिनदार आणि मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर शहराचे उपाध्यक्ष लहू वसंत बंदपट्टे यांनी संघटनेच्या आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमात यामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ, सामुदायिक विवाह सोहळा, 51 फुटी हनुमानगड निर्मिती, गणेशोत्सव, हनुमान जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यासारखे राष्ट्रीय सण, रक्तदान शिबिर, शैक्षणिक दाखले तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरात उल्लेखनीय कार्य करीत असतात. या त्यांच्या कार्याची दखल घेत वडार समाज मजूर शिल्प प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांचा समाज गौरव पुरस्कार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर शहर यांचा उत्कृष्ट पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील पुरस्कार ते आहेत माननीय हरिश्चंद्र लक्ष्मण इटकर. माननीय हरिश्चंद्र इटकर सर त्यांचे प्रतिनिधी असेल तर. आणि शेवटचे पुरस्कार त्यात माननीय स्वप्नील संजय निपाणेकर, राजारामपुरी, कोल्हापूर. विष्णुअण्णा चौगुले यांनी तो हा पुरस्कार स्वीकारावा. तुमच्या हस्ते घेऊ का? स्वप्नील निपाणीकर यांचं जे काय मूर्तीचिन्ह आहे ते विष्णू चौगुले यांनी घ्यावं अशी विनंती करतो. कारण स्वप्नील निपाणीकर यांचं कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे मी आता मध्ये डिस्टर्ब करणं बरोबर नाही, परंतु माफी मागतो. स्वप्नील निपाणीकर यांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये जातीचा दाखला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वडार समाजाला मिळवून देण्याचं महान कार्य करणारा व्यक्ती म्हणजे स्वप्नील निपाणीकर. आणि तो आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ते कार्य कदाचित चालू राहीलच. त्याच्यासाठी समाजातल्या अनेक लोकांनी सहभाग होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी पहिल्यांदा मी 400 दाखले स्वप्नील आणि मी आम्ही दोघांनी ज्यावेळी 400 दाखले वाटप करण्या अगोदर लोकांच्या दारात गेलो, लोकांच्या दारात जाऊन त्यांच्याकडून कागदपत्र गोळा केली. लोकांची कागदपत्र गोळा करणे देण्याची मानसिकता नव्हती, कारण लोकांना वाटत होतं हे पैसे घेणार, पण त्यांना 1 रुपया न देता फुक्कट दाखला दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुक्कट, कुठलाही 1 रुपया घेतलेला नाही. असे पहिला प्रयोग म्हणजे 400 दाखले. आणि आज बरोबर सगळ्या भटके विमुक्तांचे 8000 दाखले महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा महसूल खात्यानं दखल घेतलेली आहे. आणि महसूल खात्यानं दखल घेऊन 28 ऑगस्ट 2025ला जो GR काढला तो म्हणजे स्वप्नील निपाणीकर यांच्या कामाचा GR म्हणजेच 28 ऑगस्ट. आणि 31 तारखेला जो काय स्वातंत्र्य दिन साजरा झाला तो भारतातला पहिला भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन जो साजरा केला गेला तो म्हणजेच 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि त्याच्या अगोदर केलेलं कार्य याच्या सगळ्या नोंदी म्हणजे 31 ऑगस्टचा भारतातला पहिला भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन. ओके, थँक्स. सत्कार मूर्तींच्या वतीने प्रतिनिधी म्हणून SN पवार साहेब यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आणि त्याच्यानंतर मग आपलं तिसरं सत्र सुरू होईल, परिसंवाद. राम चौगुले, मैंदर्गे आता जे आपण कला सादर केले त्या सर्व टीमला विनंती करतो की आपण अध्यक्षांच्या परवानगी त्यांचा सत्कार करणार आहोत. लक्ष्मी आंध्र प्रदेश लक्ष्मी देवम्मा फर्स्ट टाइम वुमन प्रेसिडेंट. वुमन प्रेसिडेंट इंडिया महिला प्रेसिडेंट फर्स्ट महिला वुमन प्रेसिडेंट महिला अध्यक्ष इंडिया. इंडिया में वुमन प्रेसिडेंट फर्स्ट टाइम. त्यांना काय द्यायला काय. माननीय लक्ष्मी देवम्मा OCCI आंध्र प्रदेशातून आलेले आहेत अध्यक्ष आणि त्या देशातील आपलं संपूर्ण भारत देशातील महिलांच्या अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे आणि ते पहिल्यांदाच या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही विशेष सन्मान, विशेष कौतुक आणि विशेष स्वागत. पुरस्कार सन्मान सन्मान चिन्ह देणार.
माननीय मोधळकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. ज्यांना ज्यांना पारितोषिकं दिली गेली किंवा ज्यांचा सन्मान केला गेला तो सन्मानार्थीच्या वतीनं मी बोलतोय की ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नवलडी पुरस्कार हे TS चव्हाण सरांनी जाहीर केले होते. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आमच्या सर्वांच्या वतीने मी करतो. रायगड किल्ला अभियंता हिरोजी इटळकर यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जे आहेत ते उद्योजक संदीप काळूराम शिंदे यांनी दिलेले आहेत. आम्ही सगळ्या पुरस्काराच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो. त्यानंतर क्रांतीवीर प्रीतिलता वडेर स्मृती कन्यारत्न पुरस्कार हा प्रामुख्याने षण्मुखानंद हनुमंत दाते सर सोलापूर यांनी पुरस्कृत केले होते. त्यांचंही आम्ही आमच्या पुरस्काराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. लक्षवेधी अल्लांना वडार हे हा जो पुरस्कार होता ते संदीप काळूराम शिंदे पुण्यातले त्यांनी पुरस्कार केले ते त्यांचा बी मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर शूर हरबा वड्यार हे उद्योजक जे आहेत त्यांचं सुद्धा शिंदे यांनी पुरस्कृत केलं आहे. त्यांचे सुद्धा हार्दिक आभार मानतो आमच्या सर्वांच्या.